students, welcome to the Genius Coaching Classes World. Now today we are going to start the Mathematics Chapter 1 Linear Equation in Two Variable. Now linear equation two variable means in this equation there are two variables and the degree of each variable is 1. That equation is called the linear equation in two variable. Now before we start the chapter, first we have to learn about the linear equation, means what is the general form of linear equation. So the general form of linear equation is ax plus by plus c is equals to 0. So this is the general form of linear equation. याला आपण म्हणू जनरल फॉर्म, लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म. आता यामध्ये काय असतो, दोन व्हेरिएबल्स असतो. नाव व्हेरिएबल्स मीन्स काय, तर व्हेरिएबल्स मीन्स एक्स आणि वाय हे काय ते व्हेरिएबल्स आहेत आणि एक्स आणि वाय सोबत जे काही मल्टिपल राहतो, जो काही नंबर मल्टिप्लाय राहील किंवा त्याचा सोबत जो काही नंबर राहील त्याला म्हणतो आपण कोएफिशियंट. एक्स आणि वाय हे आहे व्हेरिएबल, ए आणि बी हे आहे कोएफिशियंट, त्यांना काय म्हणू आपण कोएफिशियंट्स म्हणू. आणि सी इज द कॉन्स्टंट, सी काय राहील कॉन्स्टंट राहील. तर अशा प्रकारे हा जनरल फॉर्म आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये सर्व व्हेरिएबल्सचा जो काही हायेस्ट पॉवर राहतो त्याला आपण डिग्री म्हणतो. सर्व व्हेरिएबलची डिग्री पाहिजे 1. सर्व व्हेरिएबलची डिग्री जर 1 असेल त्यालाच आपण म्हणू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, नाउ आता आपण काही एक्झाम्पल्स बघू. तुम्हाला क्वेश्चन येईल आयडेंटिफाय द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आता मी काही एक्झाम्पल्स घेऊन राहिलो, त्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू कोणते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल 4m plus 3m is equals to 12. आता हे एक एक्झाम्पल आहे. आता इथे बघा, जरुरी नाही आहे की व्हेरिएबल म्हटलं तर एक्स आणि वायच येईल. ए बी सी डी अप टू झेड पर्यंत कोणतेही लेटर येऊ शकतो, ठीक आहे, पण स्मॉल लेटर्स. तर इथे व्हेरिएबल m आणि n घेतला आहे. आणि बघा, m चा कोएफिशियंट आहे 4, n चा कोएफिशियंट आहे 3. मीन्स कोएफिशियंट इथे 3 आणि 4 आणि 3 आहे आणि व्हेरिएबल्स आहे m and n. ओके, आता बघा, हे असं इक्वेशन आहे. याला आपण जनरल, सर्वात पहिले आपण इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. तर बघा इकडे 4m plus 3m. आता हे जे 12 आहे हे इज इक्वल टू द राईट हँड साईडला आहे. याला आपण लेफ्ट हँड साईडला जर घेतलं तर हे प्लस आहे तर हे काय होईल -12 होईल, इज इक्वल टू 0. आता काय करायचं, हे जे इक्वेशन आहे याला काय करायचं, कम्पेअर करायचं या जनरल फॉर्म सोबत. कसं मग, comparing with what is general form, ax plus by plus c is equals to 0. आता बघा, या इक्वेशनला आपण त्या लिनियर इक्वेशन सोबत जनरल फॉर्म सोबत कंपेअर करू. आता बघा इकडे ax plus by plus c प्लस मायनस त्याचे चेंजेस राहू शकतात, ठीक आहे. तर बघा, व्हेरिएबल 2 आहे, कोएफिशियंट आहे आणि सर्व व्हेरिएबल्सचा जो पॉवर आहे तो 1 आहे. तर काही ते पॉवर काहीच नाही म्हणजे 1 राहतो. तर बघा, m चा पॉवर 1 आहे, n चा पॉवर 1 आहे. तर आपलं जे इक्वेशन आहे हे जनरल फॉर्म सोबत मॅच होऊन राहिलं आहे. त्यामुळे हे जे गिवन इक्वेशन आहे त्याला मग आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या प्रकारे हे काय होईल, दिस इज ए linear equation in two variables.
ओके, तर हे आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याच प्रकारे आपण अजून बाकी इक्वेशन घेऊन बघू. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघू. 3x² - 7y = 30. ओके, याला आपण बघायचे. इथे काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हटलं तर आपल्याला टू व्हेरिएबल्स पाहिजे. ठीक आहे, x आणि y इथे दोन व्हेरिएबल्स आहेत. बट सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर जो व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा जो पॉवर आहे, हायेस्ट पॉवर तो 1 पाहिजे. आणि इथे x² चा जो पॉवर आहे तो किती आहे, 2 आहे. म्हणून या इक्वेशन मध्ये हायर डिग्री 2 असल्यामुळे हे जे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. त्यामुळे दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अजून सेकंड एक्झाम्पल बघू. हे लिनियर इक्वेशन होणार नाही. अजून बघा इकडे √2x - √5y = 60. आता हे इक्वेशन बघा, इथे सुद्धा दोन व्हेरिएबल्स आहेत, x आणि y. x चा कोएफिशियंट √2 आहे, y चा कोएफिशियंट √5 आहे. ओके, आणि कॉन्स्टंट 16 आहे. तर यामध्ये बघा x चा जो पॉवर आहे, हायेस्ट पॉवर 1 आहे, आणि y चा हायेस्ट पॉवर 1 आहे. म्हणजे या इक्वेशनची डिग्री आहे ती काय आहे, 1 आहे. बरोबर आहे. त्यामुळे हे सुद्धा इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार. ठीक आहे, दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नाउ आता बघा 0x + 6y - 3 = 0. आता इथे बघा x आणि y दोन व्हेरिएबल आहे, बट आणि दोन व्हेरिएबलचा पॉवर सुद्धा काय आहे, 1 आहे. x चा पॉवर 1, y चा पॉवर 1. बट x चा जो कोएफिशियंट आहे तो 0 आहे. x चा कोएफिशियंट 0 असल्यामुळे 0 × x काय होईल, 0 होईल. तर ही जे x ची टर्म आहे ही काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. मग या इक्वेशन मध्ये आपल्याला काय उरल, 6y - 3 = 0. आणि आपण शिकून राहिलो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल शिकत आहोत, आणि आपल्याला एकच व्हेरिएबल बाकी राहिला आहे या इक्वेशन मध्ये. त्यामुळे दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, लक्षात ठेवायचं, कोणत्याही व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट आहे तो 0 असायला नको. कोएफिशियंट जर 0 असेल तर टोटल टर्म कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे तो व्हेरिएबल कॅन्सल होऊन जाईल. त्यामुळे आपल्याकडे दोन व्हेरिएबल होणार नाही, म्हणून ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. नाउ अगेन एक्झाम्पल बघा इकडे 0.3x + 0y - 36 = 0. आता इथे बघा x आणि y टू व्हेरिएबल्स आहे, बट x चा कोएफिशियंट 0.3 आहे आणि y चा कोएफिशियंट काय आहे, 0 आहे. y चा कोएफिशियंट 0 असल्यामुळे इथे 0 × y 0 × y काय होईल, 0 होईल. म्हणजे y ची जी टर्म आहे ती कट होऊन जाईल. आपल्याकडे काय इक्वेशन काय उरल, 0.3x - 36 = 0. आता आपल्या इक्वेशन मध्ये ओन्ली वन व्हेरिएबल राहिला x. त्यामुळे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल शिकत असल्यामुळे दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, नाउ अगेन एक्झाम्पल 4/x + 5/y = 4. आता हे इक्वेशन बघा, या इक्वेशन मध्ये x आणि y दोन व्हेरिएबल्स आहे, बट हे जे व्हेरिएबल्स आहे हे व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये आहे. याला जर आपण न्यूमरेटर मध्ये जर शिफ्ट केलं तर बघा कसं होईल, 4. आता हा x डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे याला जर न्यूमरेटर मध्ये शिफ्ट करतो म्हटलं तर याचा काय होणार, इन्व्हर्स म्हणजे पॉवर 1 होणार. प्लस हा काय होईल, 5y - 1 = 4. आता लक्षात ठेवा इकडे आपल्याला जो व्हेरिएबल्स आहे, व्हेरिएबलचा जो पॉवर आहे तो +1 पाहिजे, -1 चालणार नाही. आणि इथे x चा पॉवर -1 आहे आणि y चा पॉवर -1 आहे. त्यामुळे दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू
ओके 4xy minus 5y minus 8 is equals to 0. आता इथे बघा या इक्वेशन मध्ये बघा ही जे पहिली टर्म आहे 4xy आता एका टर्म मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे तर इथे बघा या फर्स्ट टर्म मध्ये x आणि y दोन्ही व्हेरिएबल आले त्यामुळे दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर अशा प्रकारे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल शिकलो कोणते आहे कोणते नाही आहे. ओके नाऊ आता आपण यावरती एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे लिनियर इक्वेशनला काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं. आता बघा इकडे नाऊ लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल सॉल्व करणे म्हणजे या इक्वेशन्स मध्ये काय राहील दोन व्हेरिएबल्स राहतो तो त्या व्हेरिएबल्सची आपल्याला व्हॅल्यू काढावं लागतं. व्हेरिएबल्सची व्हॅल्यू म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला ऑलवेज दोन इक्वेशन गिवन राहणार आणि त्या दोन इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण हे इक्वेशन लिहून घेऊ. सोल्युशन 5x minus 3y is equals to 8 इक्वेशन 1 and 3x plus 3x plus y is equals to 2 इक्वेशन 2. आता लक्षात ठेवा हे जे इक्वेशन आपण सॉल्व करून राहिलो आहे ती जनरल मेथडने सॉल्व करून राहिलो आहे. तर हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम x आणि y दोन व्हेरिएबल्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर यापैकी आपल्याला एक व्हेरिएबल काय करायचं आहे कॅन्सल करणे आहे. तर व्हेरिएबल कट करायचा आहे कॅन्सल करायचा आहे त्यामुळे आपल्याला व्हेरिएबलचा कोएफिशियंट्स काय लागल सेम लागल. आता बघा इथे -3y आहे आणि इथे y आहे. इथे -3y आहे इथे y आहे. तर आपल्याला या y चा कोएफिशियंट जर आपण 3 केला तर काय होईल हे -3y आणि +3y कट होऊन जाईल. अशा प्रकारे y कॅन्सल होऊन जाईल x वाचेल मग x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. तर बघा इथे मग या y चा कोएफिशियंट 3 आपण कसा आणायचा तर काय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय किती 3. तर बघा इकडे पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा 3 × 3 9x प्लस या y चा कोएफिशियंट 3 × y 3y इज इक्वल्स टू इथे 3 × 2 6. अशा प्रकारे आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं. याला आपण इक्वेशन 3 देऊ. आता बघा कोणती इक्वेशन घ्यायचं 1 and 3 या 2 ला आपण कन्वर्ट केलं 3 मध्ये म्हणजे 1 आणि 3 हे दोन नवीन इक्वेशन आपल्याकडे यांना आपण आता काय करू सॉल्व करू. आता हे इक्वेशन 3 आहे इक्वेशन 2 घेऊ आपण. ठीक आहे. आता काय करायचं बघा इथे -3y आहे इथे +3y आहे. लक्षात ठेवायचं सेम कोएफिशियंट आहे व्हेरिएबलचे. साइन जर चेंज असेल प्लस मायनस तर दोन इक्वेशनला ऍड करायचं आणि साइन जर सेम असेल तर दोन इक्वेशन्सला सबट्रॅक्ट करायचं. आता बघा इकडे इक्वेशन 1 आणि 3 यामध्ये -3y इथे काय आहे +3y या दोन इक्वेशनला जर ऍड केलं तर -3y +3y कट होऊन जाईल. ठीक आहे आपल्याला कट करणे आहे त्यामुळे इक्वेशन 1 and 3 ला आपण काय करू ऍड करू मीन्स ऍडिंग इक्वेशन 1 and 3. तर बघा इकडे इक्वेशन 1 5x -3y इज इक्वल्स टू 8 आणि इक्वेशन 3 बघा काय इक्वेशन 3 9x plus 3y is equals to 6. आता लक्ष द्या इकडे 5x plus 9x किती होतं 5 plus 9 14x minus 3y plus 3y काय होणार कट होणार आणि इज इक्वल टू 8 plus 6 किती होतं 40. अशा प्रकारे आता बघा इकडे x ला x आणि 40 x चा कोएफिशियंट 14 आहे 14 हे x सोबत मल्टिप्लाय आहे. तर बघा इकडे x इज इक्वल टू काय होणार हे 14 आणि हे 14 x सोबत मल्टिप्लाय असल्यामुळे यांना जर आपण राईट हँड साइडला घेऊन टाकलं तर काय होणार हे मल्टिप्लायचं डिवाइड होणार मीन्स 14 डिवाइड बाय 14 काय होणार 1. तर अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली 1 मिळाली आहे. आता एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता दुसरा व्हेरिएबल काढायचा आहे मीन्स y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर y ची व्हॅल्यू
आपल्याला ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करायची. तर आपण काय करू, पुट x = 1 इन इक्वेशन 1. आपण 1 मध्ये पण करू शकतो, 2 मध्ये पण करू शकतो, 3 मध्ये पण करू शकतो, नो प्रॉब्लेम. तर बघा इकडे इक्वेशन 1 काय आहे, 5x - 3y = 8. तर बघा x = 1 पुट करा, 5x च्या जागी 1 पुट करायचं, मीन्स 5 × 1 - 3y = 8. 5 × 1 किती, 5 - 3y = 8. आता बघा इकडे हे -3y, हे जे 5 आहे लेफ्ट हँड साइडला, याला जर आपण राईट हँड साइडला शिफ्ट केलं तर काय होईल, 8 5 + 5 काय होणार, -5. 8 - 5 तर काय होईल, -3y = 8 - 5 किती होतं, 8 - 5 3. सो y = 3 आणि हे जे 3 आहे -3 y सोबत मल्टिप्लाय आहे, यांना राईटला गेलं तर काय होणार, -3 अपॉन मध्ये जाईल. तर काय होणार, 3 अपॉन -3 काय होणार, -1. तर अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू +1 मिळाली आणि y ची व्हॅल्यू -1 मिळाली. त्यामुळे द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन